लवकर चालू करा, मॅच ताबडतोब चालू करायचे. चला लवकर मॅच चालू करूया. यानंतरचे मॅचेस हे 3-3 षटकाचे असतील याची नोंद घ्यायची. काष्टी क्रिकेट संघाचे कॅप्टन तुमचा 12वा खेळाडू इथं ताबडतोब पाठवायचे. नाही आहेत का? ठीक आहे. जरा मित्रा बॉलरचं नाव सांग. सूरज क्षीरसागर. हाजी मस्तान. कुरेशी मला वाटतं नॉन स्ट्रायकरला आणि स्ट्राईकला असेल लखन गावडे. गोलंदाज धुरा करतोय मोहोळचा एक नामवंत असा अष्टपैलू खेळाडू आयकॉन खिलाड़ी लखन गावडे होंगे स्ट्राइकिंग इन पे. पहला चेंडू बेगबान चेंडू बॅटची फेस ओपन केली, फटका खेळला, विकेट कीपरच्या मागे जाईल चेंडू 4 धाब्यासाठी. पहिल्या चेंडूवर मात्र सुरेख सुरुवात मिळते. इथं निश्चितच फलंदाज मला वाटतं बिजोडी क्रिकेट संघाची धावसंख्या पोहोचली ती फक्त 4 धावसंख्येवर. हा सामना जो चाललाय निश्चितच नगरसेवक सोमनाथभाऊ मोडपणे क्रिकेट संघ काष्टी विरुद्ध बिजोडी क्रिकेट संघादरम्यानची लढत आपण इथं पाहतोय. पुन्हा गोलंदाजचा या ठिकाणी सूरज गोलंदाजी करतो या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. ओव्हरपिच चेंडू होता, सरळ बॅटने फटका टोलवण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय बेडवानच्या दिशेने. दरम्यान सिंगल धाव निश्चितच येते. सिंगल धावेनिशी संघाची भारतीय धावसंख्या पोहोचली ती केवळ 5 धावसंख्येवर. आणि विकेट कीपर की तौर पर गॉड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट मिस्टर कृष्णा लक्ष्मण सातपुते इस वक्त विकेट कीपिंग का काम कर रहे हैं वहां पर. एक बहुत ही नामचीन क्रिकेट खिलाड़ी वहां पर कृष्णा सातपुते. ओ जोरात फटका मारायचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी उसळतो गेला थेट विकेट कीपर कृष्णाकडे. निर्धाव चेंडू डॉट चेंडू टाकला गेलाय. आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडू टाकले गेले. पहिल्या चेंडूवर चौकाराला तो थर्डमॅनच्या दिशेने, दुसऱ्या चेंडूवर मेडॉनच्या दिशेने सिंगल धाव घेतली गेली, तिसरा चेंडू निर्धाव टाकला गेलाय. पुन्हा गोलंदाजीला सूरज गोलंदाजी करतोय या षटकातील 4था चेंडू घेऊन. सामोरा तो फलंदाज निश्चितच स्ट्राईकला असेल हाजी मस्तान. सरळ बॅटने फटका ठेवलेला आहे, गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. पाहूया चेंडूला मात्र एवढा वेग नाही. दरम्यान चेंडू सीमेरेषेच्या आत थांबवला गेला. या दरम्यान थ्रो फेकला जाईल. 2 धावा येतील. 2 धावेनिशी संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती 7 धावसंख्येवर. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाजीला सज्ज असतील. या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय सूरज. 5वा चेंडू घेऊन. ओ लखन हाजी मस्तान के बैट से निकलता हुआ ये दमदार प्रहार निकलता हुआ बल्ले के बीचों बीच लेकर ताकतवर रिस्क इस्तेमाल करके इस बार गेंद को ऊंचा मारा जा रहा है. और ये लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर निकलती गेंद सुपर से ऊपर हवाई यात्रा पर गेंद को भेजा जाता हुआ 6 रन आएंगे. 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर ना आपका ना मेरा, फिलहाल स्कोर है 13. पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान सूरज गोलंदाजी करतो या षटकातील 5वा चेंडू. 5 चेंडू टाकले गेले. 6वा शेवटचा चेंडू. ओहो भिन्नाट चेंडू, बेगबान चेंडू, मारायचा प्रयत्न, ड्राईव्ह मारण्याचा फटका, खेळायचा प्रयत्न, ड्राईव्ह करायचा होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, थेट गेला विकेट कीपरकडे. पहिलं षटक संपलंय. धाबा झाल्यात फक्त 13 धाबा. कालच्या सामन्याचा हिरो ज्याने श्रीपूर क्रिकेट संघाला मात्र संघासाठी उपयुक्त वादळी खेळू आणि श्रीपूर संघाचा चॅम्पियन खेळाडू आणि काल विजयानंतर ज्यांचा आपण डान्स देखील इथं पाहिला, रवी पवार इथं आमच्या समोरून जाताना आपण पाहतोय. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत असेल. त्यांच्या समोर विकेट कीपर गणेश पवार देखील आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू मारायचा प्रयत्न, टॉपेत लागलीये, क्षेत्ररक्षक पाहूया चेंडू खाली येतील. दरम्यान चेंडू क्षेत्ररक्षक केला गेलाय. नगरसेवक सोमनाथ भाऊ मुडपणे
क्रिकेट संघाकडून गोलंदाज धुरा सांभाळतो सेकंड ओव्हर. चला बॉलर नेम प्लीज. बॉलरचं नाव सांगा. प्रशांत. प्रशांत येतोय गोलंदाजीला. प्रशांतचं वय हे मला वाटतं वैयक्तिक पहिला आणि संघाकडून धाबातील षटक क्रमांक घेऊन येतोय. फुलटो चेंडू परत सरळ थोडासा लो फुलटो चेंडू होता. निश्चितच डावखुरा गोलंदाज बनणं निश्चितच या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा गोलंदाजांनी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. परंतु काल आपण पाहिलं होतं सांगोला क्रिकेट संघाचा अफरोज नावाचा गोलंदाज त्यांनी या स्पर्धेमध्ये अतिशय भिन्नाट गोलंदाजी संघासाठी केली. आणि चिंटू जो मुंबईहून खास करून आयकॉन खेळाडू म्हणून या स्पर्धेमध्ये आला त्याने देखील अतिशय उत्कृष्ट शेवटचा सामना आपण पाहिला होता. फक्त 30 धावाचा आव्हान दिलं गेलं होतं. चिंटूची उत्कृष्ट गोलंदाजीमुळे सामना शेवटच्या षटकापर्यंत आला आणि काही चेंडू राखून श्रीपूर संघ काल विजय ठरला होता. 3 चेंडू राखून सामना विजय ठरलाय. फलंदाजीला लखन गावडे मॅन फॉर्म मोहळ. फुलटो चेंडू पुन्हा मारायचा प्रयत्न. बॅटची एज लागली. चेंडू जातोय विकेट किपरच्या मागे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. दरम्यान चेंडू पैकी परत एक धाव येते. एका धावेनिशी संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती 16 धावसंख्येवर. निश्चितच माननीय नगरसेवक सोमनाथ भाऊ मुडपणे क्रिकेट संघाकडून गोलंदाज धुरा सांभाळतोय प्रशांत. आणि बिजावडी क्रिकेट संघाकडून फलंदाजीचा मात्र इथं फलंदाजीला असेल हाजी मस्तान. हाजी मस्तानने आतापर्यंत आपल्या बॅटिंगमध्ये 9 धावा काढल्यात. त्यामध्ये एक षटकार देखील खेळलाय. स्लोअर चेंडू होता. सरळ बॅटने फटका टोलला. चेंडू जातो बॉलरच्या मागे लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव येते. एका धावेनिशी संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती 17 धावसंख्येवर. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान ना स्लोअर चेंडू होता. मारायचा प्रयत्न. आडवा फटका मारायचा प्रयत्न. आतापर्यंत थोडीसा खेळाडू मात्र फंबल होतोय परंतु स्वतःला सावरलं. चेंडू हाती घेतला. चांगला थ्रो दिला गेला बॉलर एंडला. एक धाव निश्चितच येईल. एक धावेनिशी संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. धावा झाल्यात 18 धावा. दुसऱ्या षटकातील प्रशांत मात्र निश्चित प्रशांत फलंदाला शांत होतोय. प्रत्येक चेंडू मागे प्रशांतने आतापर्यंत फक्त एक धावा देऊन 5 धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये. जोरात फटका मारायचा प्रयत्न. चेंडू जातो तो मिडविकेटच्या दिशेने. पाहूया क्षेत्ररक्षक. एका क्षेत्ररक्षकातून चेंडू सुटला. दुसरा क्षेत्ररक्षक चेंडू बॅकअपला येतोय. 2 धावा मिळतील. 2 धावांनिशी संघाची वाढती धावसंख्या 20 धावा. 2 षटकं संपली आहेत आणि धावा बनवले गेलेत 20. म्हणजे प्रत्येक षटकामागे जवळजवळ सरासरी राखली गेली आहे. निश्चितच 10 धावाची सरासरी राखली गेली आहे. मागच्या सामन्यात आपण पाहिलं होतं 48 धावाचं आव्हान दिलं गेल्यानंतर सामना जवळजवळ अतिशय सुंदर असा खेळला गेला. शेवटचे 3 चेंडू आणि बनवायच्या होत्या 10 धावा. शेवटच्या चेंडूवर एक धाव मला वाटतं 2 धावा बनवायच्या होत्या. त्याच्यावर मात्र षटकार खेळून एक असंभव रखने वाली जीत यहाँ पर बल्लेबाज नानगुड़े ने यहाँ पर महेश नानगुड़े का बिल्कुल कमाल का छक्का हमने देखा वहां पर. बॉलरचं नाव सांगा. कृष्णा सातपुते. गोलंदाजीला तो राईट हार्म रॉन्ग विकेटचा मारा करेल. ओ कृष्णा सातपुते आते ही बिल्कुल सोमनाथ भाऊ मुड़पने नगर सेवक इनकी टीम की ओर से उन्होंने पहली गेंद पर अपने टीम के लिए विकेट ले ली. कृष्णा सातपुते गॉड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. टेनिस बॉल क्रिकेट टीम के सितारे बिल्कुल इन्हें देखकर बहुत सारे क्रिकेटर ने टेनिस बॉल में अपना करियर बना है. वो है बिल्कुल मिस्टर कृष्णा सातपुते. तो लखन गावड़े का विकेट जाने के बाद नए बल्लेबाज जाएंगे. न्यू बैट्समैन होंगे वहां पर. उदय चौधरी नवीन फलंदाजीला जातोय मैदानात. स्ट्रायकिंग एंडला मला वाटतं स्ट्रायकिंग एंडला असेल उदय. आणि कृष्णा सातपुतेला आलेला पहला चेंडू विकेट. फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए कृष्णा सातपुते तैयार है गेंदबाजी करने के लिए. नगर सेवक सोमनाथ भाऊ मुड़पणे क्रिकेट टीम की ओर से बॉलिंग का क्रम संभालने के लिए. ओहो बहुत अच्छी गेंद थी. टप्पा गिरने के बाद काटा बदलती गेंद घूमती गेंद बल्लेबाज को चकमा दे रही है. थोड़ी सी वेरिएशन. ये देखिए बिल्कुल चैंपियन क्रिकेटर है. लगातार कई सालों से इन्होंने क्रिकेट में अधिराज्य किया है. जहां भी जाते अपनी प्रतिभा दिखाते. काफी प्रतिभाशाली है. जैसे जैसे कृष्णा की उम्र भी बढ़ रही है खेल में भी बिल्कुल वही तेजी हमें नजर आ रही है.
शॉट गेंदाई इस बार बैकफुट पर चला गया, इस बार बल्लेबाज ने चालाकी दिखाई और विकेट कीपर के पीछे खेला 4 रन के लिए और इस 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। टोटल स्कोर इस वक्त 24 की ऑफ पर। चार धाब्यांनी संघाच्या धावसंख्येत इथं 4 धाबा मिळतील. भारतीय धावसंख्या पोहोचली ती तब्बल धावात आलाय 24 धावा. शायद लॉन्ग ऑन के फील्डर मैंने ख्याल से उन्हें मैंने पेनूर में देखा था. लॉन्ग ऑन में जो फील्डर है, चला बॉल आणायला आपले जिगरबाज ग्रुपचे सदस्य यांना विनंती असते. शायद पेनूर में आए थे लॉन्ग ऑन के खिलाड़ी, शायद ज्वाला ऐसा कुछ कहा जाता था उन्हें. जलवा जलवा. तो इस बार ये गेंद मिडल स्टंप पर आती गेंद, ऑन में गेंद को मारने की कोशिश में खिलाड़ी बहुत तेजी से गेंद के नीचे जा रहे हैं और बड़े अच्छे अंदाज की फील्डिंग वहां पर हो रही है. 1 रन लेने का मौका मिलता हुआ, 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर 25 रन 25 धावा झाले आहेत. हाजी मस्तान एक बहुत ही नामचीन क्रिकेटर, एजाज कुरैशी की भाई है हाजी मस्तान कुरैशी. वहां पर वैसे तो अक्सर क्रिकेट में 2 हंस की जोड़ी के तौर पर कृष्णा और एजाज की जोड़ी काफी क्रिकेट में पॉपुलर जोड़ी मानी जाती है, लेकिन इस वक्त हाजी मस्तान यानी कि एजाज के छोटे भाई वहां पर बैटिंग कर रहे हैं. बेहतरीन खिलाड़ी कृष्णा सातपुते. परफेक्ट यॉर्कर गेंद, इस बार गेंद को सीधा खेला जा रहा है. गेंददार के बिल्कुल बॉलर के पीछे जा रही है गेंद. 1 रन दूसरे की दौड़ हो सकती है और बड़े आराम के साथ 2 रन दौड़े जा रहे हैं. इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ. कुल स्कोर 27 रन. शायद कृष्णा सातपुते की इस ओव्हर की आखरी गेंद यहां पर फेकी जा रही है. या षटकातील कृष्णा मात्र शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. पुढचा चेंडू घेऊन स्लोअर चेंडू हल्ला चढवला गेलाय और ये खराब गेंद मिली. इस बार मिला मौका, बहुत ही जबरदस्त यहां पर ये छक्का लगा दिया इस बार. खेलते वो बिल्कुल महाराष्ट्र रणजी टीम में भी बिल्कुल उन्होंने एमपीएल में भी काफी जबरदस्त खेल दिखाया है. क्या ये विजय क्या कर सकते हैं? बहुत अच्छी गेंद इस बार, जस्ट शॉर्ट ऑफ गेंद इस बार गेंद के सामने चले गए. इस बार सीधा गेंद को खेला, बॉलर के पीछे गेंददार गए. 1 रन लेने का मौका मिलता हुआ. ये बिल्कुल नगर सेवक सोमनाथ भाऊ मुड़परे, इनकी मैं तारीफ करना चाहूंगा. बिल्कुल काफी जबरदस्त टीम यहाँ पर लाई है. बिल्कुल और सितारे खिलाड़ी कृष्णा सातपुते की टीम को यहाँ पर कास्टी टीम यहाँ पर आ रही है, यानी कि नगर सेवक सोमनाथ भाऊ मुड़परे क्रिकेट टीम. फिर से गेंदबाजी करेंगे विजय. मारना चाहते थे, एज लगा वहां पर. बहुत तेजी के साथ गेंद फील्डर के पास जा रही है. रन लेने की कोई दिलचस्पी बैट्समैन की ओर से नहीं दिखाई जा रही है. अब तक बैट्समैन की बात करना चाहेंगे. टोटल मेरे ख्याल से यहां नवीन फलंदाज चाललाय अविनाश. आधुनिक धावसंख्या थांबली ती. मला वाटतं इथं शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. धाबा झाल्या 34 धाबा. 3 चेंडू मध्ये फक्त 1च धाव खर्च केली है. स्लॉग ओवर के स्पेशलिस्ट गेंदबाज. अक्सर वैसे तो ये 4 ओवर का मैच है, आखिरी ओवर है. यहाँ पर गेंदबाज हानामारी कर सकते हैं बल्लेबाज, लेकिन बल्लेबाजों को रोक कर रखने वाली गेंदबाजी यहाँ पर की जा रही है. जैसे कि इंडियन टीम की ओर से हम देखते हैं जसप्रीत बुमराह को स्लॉग ओवर का बेताज बादशाह कहा जाता है. उस तरह से यहाँ पर कमाल की गेंदबाजी, धमाल की तोय. ओ बिल्कुल बहुत अच्छी गेंद इस बार ऑप्शन के बाहर जाकर ऑनसर में गेंद को टर्न कर दिया. देखना गेंद जा रही है और जब तक कि फील्डर डीप स्कोर लेग से जाकर गेंद को फील्ड करते 1 रन तो बनेगा. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन की यॉक पर. और अभी भी नगर सेवक सोमनाथ भाऊ मुड़परे क्रिकेट टीम की ओर से केवल आखिरी 2 गेंदें यहां पर बची है इस इनिंग की. या डाबातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मारना चाहते थे, मिडल स्टंप पर आती गेंद को ऑनसाइड में गेंद को मारा जा रहा है. जब तक कि फील्डर फील्ड करते हैं 1 रन तो बनेगा. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर इस वक्त पहुंचा कुल मिलाकर 38 रन 38 धावा. 36 रन माफ करना, 36 धावा झाल्या आहेत. और इस टूर्नामेंट को सक्सेस बनाने के लिए आकाश जी की भी मेहनत काफी है. बहुत जबरदस्त उन्होंने मेहनत की इस टूर्नामेंट का. बिल्कुल किसका मैच किसके साथ रखा जाए इसकी पूरी दारोमदार मारने की कोशिश. हवा में गेंद नीचे है और बहुत बढ़िया कैच.
साथ ही साथ प्रथमेश जी लोंडे भी यहाँ पर आए, इनकी भी मेहनत हम यानी कि जिगरबाज ग्रुप जो है बिल्कुल उन्होंने इस टूर्नामेंट में जिगरबाज प्रदर्शन किया है और उसी की वजह से उनकी टीम यहाँ पर एक सक्सेसफुल टूर्नामेंट रखने में सफल हो रही है। माननीय नगर सेवक सोमनाथ भाऊ मुरपणे क्रिकेट टीम ने बिल्कुल सामने टार्गेट रखा जा रहा है लगभग 37 रन का, 37 धावाचं आव्हान इथं ठेवलं गेलंय। पाहूया या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल। पंचाला थोडंसं पाणी पाठवा, पंचांना जर आपले सदस्य असतील तर थोडंसं पाणी पंचांना पाठवायचं। बिनिंग टार्गेट 37 रन। मला वाटतं सूरज सर कार्तिक सराला पाठवलं तर चालेल, चालेल का? आणि मला वाटतं मी आदरणीय सुनीलजी कदम साहेबांना विनंती करतो की कृपया थोडंसं स्क्वेअर लेग पंचांचं काम पाहायचंय, या सामन्यासाठी स्क्वेअर लेग पंचांचं काम पाहायचंय। सुनीलजी कदम सर आणि सुनील शेठ कदम साहेब यांनी या स्पर्धेमध्ये संघ देखील खंडाळी क्रिकेट संघाला मात्र स्पॉन्सरशिप दिली होती। और बिल्कुल मैच जीतने की अगर बात करना चाहेंगे माननीय नगर सेवक सोमनाथ भाऊ मुरपणे क्रिकेट टीम के लिए टारगेट जो दिया जा रहा, टारगेट सेट किया जा रहा 37 रनों का। नगर सेवक सोमनाथ भाऊ मुरपणे क्रिकेट संघाला विजयासाठी 37 धावाचं आव्हान दिलं गेलंय आणि या 37 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील या मला वाटतं बिजबडे क्रिकेट संघ या धावा मात्र फलंदाजांना करण्यासाठी रोखू शकेल, परंतु इथं उत्सुकता असेल। गॉड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट मिस्टर कृष्णा लक्ष्मण सातपुते आज किस तरह से परफॉर्मेंस करेंगे ये जानने के लिए हम देखेंगे, फिर से जाएंगे वहां पर। सम्माननीय तथा आदरणीय वॉइस ऑफ महाराष्ट्र नरेश जी डोमे सर आगे का आपको देखाल सुनाने के लिए। बिजवडी संघ 12th मॅन इकडे पाठवा, बिजवडी संघ 12th मॅन इकडे पाठवा आणि काष्टीचा देखील 12th मॅन इथे पाठवा। चला मॅच स्पीडअप करा। बघा 3:23 झालेत आणि अजून पहिल्या फेरीचे सामने संपलेले नाहीत। पहिल्या फेरीमध्ये 4 सामने आहेत, दुसऱ्या फेरीमध्ये 1 सामना आहे आणि तिसऱ्या फेरीमध्ये पुन्हा 2, चौथ्या फेरीमध्ये 1 असे अजून हा सामना संपल्यानंतर 4 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि त्यामुळे विनंती आहे की थोडंसं स्पीडअप करा। एक मॅच 20 मिनिटांमध्ये संपली पाहिजे आणि एक सामना हा साधारणतः 50 मिनिटांमध्ये सामना संपला पाहिजे। त्यामुळे पुढचे सामने खरं तर आज 12:30 वाजता पहिला सामना सुरू झाला, एकतर उशिराने सगळे संघ दाखल झालेत, त्यामुळे आयोजकांच्या समोर थोडेसे प्रश्नचिन्ह आहे। माझी विनंती असेल की आपण जरा स्पीडअप करा। मॅचला होते सुरुवात। सलामीचा फलंदाज ब्रँड अँबॅसेडर ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा लक्ष्मण सातपुते, लखन गावडे गोलंदाजी मार्क वरती आपण बघणार आहोत। आज हाजी मस्तानला आपण बघतोय ॲज आयकॉन बिजवडी संघामध्ये, तर काष्टी संघामध्ये ॲज आयकॉन कृष्णा सातपुते। पहिला चेंडू वॉड शॉट कृष्णा, परफेक्ट क्रिकेटिंग शॉट म्हणजे कृष्णा चौकार।
नगरसेवक सोमनाथ भाऊ मुंडफणे काष्टी संघ मैदानामध्ये क्षेत व फलंदाजी करत असताना लक्ष छोटे आहे त्यांच्या समोर विजयासाठी मात्र 37 धावा. कृष्णाचा उंच फटका. खर तर ज्यावेळेस कृष्णा लेग ग्लान्स करतो, विशेष म्हणजे आपण म्हणतो ना स्लीपिंग स्लाइस, कृष्णाचे असे फटके असतात की तो झोपून सुद्धा स्क्वेअर लेगला षटकार मारू शकतो. मोमेंट अगदी फ्लेक्झिबल बॉडी. वयाची 40 उलटल्यानंतर सुद्धा कृष्णा आज क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीनं फिट आहे, खरं तर ते त्यानं एक आयडल सेट केलेलं आहे इतर खेळाडूंच्या समोर. तुम्हाला खेळायचं असेल, करिअर करायचं असेल, मोठं करायचं असेल तर फिटनेस ठेवायला लागेल. उजव्याच्या बाहेर कृष्णाचा प्रयत्न होता. या रक्षकाकडून मला वाटतं थोडासा गलथानपणा. इथे चांगली संधी होती, कृष्णा जाळ्यात सापडला होता, मात्र जाळ विणता आलं नाही यष्टीरक्षकाला. एक धाव इथे प्राप्त होते. धावफलक 5 षटक पहिलं सुरू आहे. सुनील कदम सरांना आपण बघतोय ॲज अ स्क्वेअर लेग अंपायर. सूरज गायकवाड सर मुख्य अंपायर. कार्तिक सरांना भोजनाची विश्रांती आहे. तर व्यंकटेश ऑटोमोबाईलचे केदार गायकवाड सरांचं आगमन, आपलं मनपूर्वक स्वागत. नगरसेवक सोमनाथ भाऊ मुंडफणे फाउंडेशन श्रीपूर तथा काष्टी यांना आपण इथे बघतोय. माळुंग श्रीपूर नगर पंचायतचे कार्यक्षम कार्यतत्पर नगरसेवक सोमनाथ भाऊ मुंडफणे यांच्या माध्यमातून काष्टीला इथे प्रवेश दिलेला आहे. उजव्या बाहेर चेंडू होता. ऑफ स्टंप वरती एक स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला. लेंथ बॉल इथे लखन गावडेचा. बिजवडी संघाचा हरवणारी खेळाडू लखन गावडे. कमर्शियल क्रिकेटमध्ये देखील सोलापूर जिल्ह्यामध्ये या खेळाडूचा एक मोठा बोलबाला आहे, मोठा गौरव आहे, मोठा नावलौकिक आहे. आणि आज त्याच लौकिका साजेशी अशी गोलंदाजी लखन गावडेकडून. पहिल्या षटकामध्ये 37 धावा रोखायच्यात, मात्र हा फुल टाकलेला चेंडू होता. फुलर लेनचा उचललाय लॉंग ऑफच्या दिशेनं. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. शानदार चौकार. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 9 धावा धावफलकावर. नगरसेवक सोमनाथ भाऊ मुंडफणे फाउंडेशन श्रीपूर महाळुंग. हे पण तिकडे गाडी आतमध्ये काही आपल्या प्रेक्षकांनी घेतलेली आहे, त्यांना विनंती आपली गाडी थोडीशी बाहेर घ्या सीमारेषेच्या. सुंदर फटका. तिथे बॅकफुट पॉइंटला क्षेत्ररक्षक तयार आहे. धाव प्राप्त होणार नाही. पहिलं षटक संपलेलं आहे. 9 धावा पहिल्या षटकामध्ये. कार्यक्षम नगरसेवक सोमनाथ भाऊ मुंडफणे फाउंडेशन माळुंग तथा काष्टी. पहिलं षटक संपलेले. कृष्णा सातपुतेला आपण स्ट्राईक एंड वरती बघणार आहोत. आज कुर्डुवाडीच्या सारख्या गावातून जगाला वेड लावणारा खेळ करणं निश्चित ती कृष्णाचे कौशल्य आहे, त्याची गुणवत्ता आहे, त्याची योग्यता आहे, त्याचं उत्तरदायित्व आहे, त्याची क्रिकेटवरची निष्ठा आहे. आपल्याला सातत्यानं ते बघायला मिळालं. 2004 ला मी कृष्णाला पहिल्यांदा बघितलं होतं. मागचे 20 वर्ष कृष्णाला मी क्रिकेटच्या ग्राउंडवरती बघतोय. 2003-04च्या सुमारासच माझं कमेंट्री करिअर सुरू झालं होतं. आज कृष्णाची ही कारकीर्द दैदिप्यमान आहे. मात्र फसलेला फटका. यास्टॅकन बिग विकेट बडी मछली. कृष्णा सातपुते बाद. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उचलण्याचा प्रयत्न कृष्णाचा फसला आणि मोठा सापडला. गोलंदाजाचं नाव सांगा.
10 संघांचा पूल आजचा एकंदरीत होता आणि 10 संघाच्या पूल मधून खर तर आज 9 संघ हजर राहिलेत, एक संघ गैरहजर आहे. त्यामुळं एका संघाला पुढे चाल मिळणार आहे पहिल्या फेरीमध्ये. मात्र दुसऱ्या फेरीमध्ये जे 5 संघ येणार आहेत त्यापैकी जे जिंकलेले 4 संघ आहेत, यास फुल टॉस आणि या स्टॅकन फलंदाज बाद होईल. नगरसेवक, कार्यक्षम नगरसेवक सोमनाथ भाऊ मुंडफणे काष्टी संघाला एक धक्का बसतो इथे. ओमकार दुसरा फलंदाज बाद दुसऱ्या षटकामध्ये, 2 गडी बाद धावफलकावरती, धाव आहेत 9. तर आपण चर्चा करत होतो जे संघ पहिल्या फेरीत जिंकलेले आहेत खेळून, असे 4 संघ आहेत. त्या 4 संघांच्या ड्रॉ केला जाईल 4 संघांचा आणि एक चिठ्ठी उचलली जाईल. जी चिठ्ठी उचलली जाईल त्या संघाची मॅच ही 9व्या संघाबरोबर, म्हणजे ज्यांना पहिल्या फेरीमध्ये बाय मिळालाय त्यांच्याबरोबर दुसऱ्या फेरीत होणार आहे. त्यामुळे ड्रॉ इथे थोड्याच वेळामध्ये होतील. 4 संघांपैकी एका संघाला एक मॅच अतिरिक्त खेळावी लागणार आहे आणि या पुढचे सगळे सामने हे 3 षटकांचेच करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतलेला आहे. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्या. यानंतरची मॅच ही मात्र 3 षटकांची होणार आहे. यानंतरचे सगळे सामने 3 षटकांचेच होतील कारण अजून 4 सामने आहेत. मिड विकेटला फटका खेळलेला आहे, तिथे क्षेत्ररक्षक एकच धाव प्राप्त होईल. 2 अंकामध्ये पोहोचणारा धावफलक 10. कार्यक्षम नगरसेवक सोमनाथ भाऊ मुंडफणे फाउंडेशन माळुंग श्रीपूर तथा काष्टी. तर जिंकलेले संघांमध्ये 4 संघ असे, जांभूड संघ, त्यानंतर शिरूर ग्रामीण संघ आणि पिसेवाडी संघ. 3ही संघाच्या संघनायकांनी या आणि ही जी मॅच सुरू आहे यामध्ये विनर असं नाव आपण टाकू ड्रॉ मध्ये. या मॅचचा विजेता असा त्याचा अर्थ होईल. कोणाचं एका संघाचं नाव आपण टाकणार नाहीये. आणि मुस्तफा 11 या संघाला पहिल्या फेरीमध्ये बाय मिळतोय, मात्र दुसऱ्या फेरीमध्ये त्यांना बाय मिळणार नाही, त्यांना मॅच खेळावी लागेल. आणि ड्रॉ मधून जी चिठ्ठी येईल त्या संघाची मॅच मुस्तफा 11 बरोबर होईल, याची नोंद घ्या. पुढे 3 संघ थेट तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतील आणि मुस्तफा 11 विरुद्ध जो संघ होईल त्याचा सामना, त्यातला विजेता तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. तर 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकामध्ये सुंदर गोलंदाज हाजी मस्तान, आयकॉन खेळाडू हाजी मस्तान कुरेशी इंदापूरचा पुणे जिल्ह्यातला खेळाडू आहे. आज निश्चित चांगलं षटक टाकून त्यानं या लो स्कोअर मॅच मध्ये सुद्धा जान टाकलेली आहे. 3 धावा केवळ या षटकातून आलेल्या आहेत आणि 2 फलंदाज हाजी मस्ताननं बाद केलेत. जांभूडचे संघनायक या मंचावर. जांभूड पुसेवाडी शिरूर ग्रामीण. 12 चेंडू 25 धावा या स्थितीमध्ये मॅच आहे. लो स्कोअर मॅच. 12 चेंडू 25 धावा. तर ड्रॉ होतोय. जांभूड संघ, पिसेवाडी संघ, शिरूर ग्रामीण संघ. संघनायक या मंचावर. जर आलात तर तुमच्या उपस्थितीत होईल, नाही आलात तर अनुपस्थित होईल ड्रॉ. कोणतीही तक्रार चालणार नाही. 4 संघांमधून ड्रॉ होणार आहे आणि त्यामध्ये एक चिठ्ठी उचलली जाईल. त्याची मॅच मुस्तफा 11 संघाबरोबर होईल दुसऱ्या फेरीमध्ये. राहिलेले जे 3 संघ आहेत त्यांना तिसऱ्या फेरीमध्ये थेट प्रवेश मिळेल. त्या तिघांनाही बाय मिळेल. यस, कडक शॉट अक्रॉस द बॅट ऑन मिड विकेटच्या डोक्यावरून हा षटकार. गोलंदाजाचं नाव सांगा. बिजवडी गोलंदाजाचं नाव सांगा. सुशील कुमार. गोलंदाज सुशील कुमार.
पहिल्या चेंडूवरती 18 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 38 धावांचं लक्ष होतं. अजूनही 20 ना माफ करा, 36 धावा होत्या. 37 धावा विजयासाठी हव्या आहेत. तर ड्रॉ झालेला आहे आणि मुस्तफा 11 विरुद्ध पिसेवाडी हा दुसऱ्या फेरीचा सामना होणार आहे. बाकीचे जे 3 संघ आहेत त्यापैकी लगेच उपांत्य अर्थातच आजची तिसऱ्या फेरीची लढत होणार आहे आणि ती लढत होणार आहे या सामन्यातला विजेता विरुद्ध या सामन्यातला विजेता विरुद्ध बाय नाहीये, थांबा. कोणती मॅच आहे ती? शिरूर विरुद्ध या सामन्यातला विजेता अशी लढत तिसऱ्या फेरीमध्ये होणार आहे आणि जांबूड विरुद्ध यानंतरची जी मॅच आहे त्यातला विजेता अशी लढत तिसऱ्या फेरीतली होणार आहे. आजच्या दिवसभराचं सगळा शेड्यूल पूर्ण झालेला आहे. तर उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू निश्चित चांगला चेंडू ठरतोय. चांगलं कमबॅक केले. पहिला चेंडू षटकार आल्यानंतर पुढच्या 2 चेंडूवरती चांगली गोलंदाजी सुशील कुमार कडून. धावफलकावरती 19 धावा आहेत आणि विजयाचं समीकरण आता 18 धावांची अजून गरज आहे. पुन्हा सुंदर चेंडू. पहिला चेंडू षटकार होता. या षटकातला असं वाटलं होतं की आता काष्टी संघ अर्थातच कार्यक्षम नगरसेवक सोमनाथ भाऊ मुंडफणे फाउंडेशन इथे मोठी झेप घेईल, मात्र पुन्हा एकदा त्यांना रोखण्यास यश मिळालेलं आहे. उजव्याच्या बाहेर इथे मात्र वाईड आहे. एक अतिरिक्त धावफलक 20 वरती पोहोचणार आहे. 17 धावा हव्या आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत ते 8 चेंडू 17 धावा. 8 चेंडू 17 धावा. फुलटॉस चेंडू आहे. मिड विकेटला गॅप मोठा आहे. विलक्षण वेग. ओ हो इथे चेंडू अडवलेला आहे. किती धावा आहेत? 1 टू गो. ओव्हर झाली. एक बॉल शिल्लक आहे. बघा मी कॅल्क्युलेशन देतो. पहिला षटकार होता, दुसरा चेंडू सिंगल, तिसरा डॉट, चौथा डॉट, पाचवा वाईड होता, त्यामुळं 2 सिंगल आहेत. षटक संपलेलं आहे. डिजिटल कॅल्क्युलेशन राईट. थोडासा गोंधळ मगाशी ड्रॉच्या वेळेस झाला होता इथे, त्याचा परिणाम कदाचित झाला असेल, पण ती दुरुस्ती आपण केलेली आहे आणि धावफलकावरती 22 आहे. षटक संपलेलं आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 22 धावा विजयासाठी. 6 चेंडू 15 धावा. काय मॅच आहे. बिजवडी विरुद्ध कार्यक्षम नगरसेवक सोमनाथ भाऊ मुंडफणे फाउंडेशन, श्रीपूर, म्हाळुंग तथा काष्टी या 2 संघामध्ये अत्यंत तगडी मॅच बघायला मिळाली. शेवटचं षटक 15 धावांची गरज आहे. अ, 23 रन स्कोर कार्ड वरती आहे. विजयासाठी 14 धावांची गरज आहे. 6 चेंडू 14 धावा. 36 धावा होत्या 37 करायच्या जिंकायला. चला इथे तुमचा 12th मॅननी लक्ष द्या. 2 स्कोरर आहेत आपल्याकडे. जरी एखाद्याकडून चुकलं तरी दुसऱ्याकडे आपल्याकडे व्यवस्थित नोंद होऊ शकते. काळजी करू नका, कोणत्या संघावरती अन्याय होणार नाही. 6 चेंडू 14. 6 बॉल 14.
यस, पहिला चेंडू अक्रॉस द बॅट, क्षेत्ररक्षक तिथे, टॉस मोठा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिळत आहे 4. कार्यक्षम नगरसेवक सोमनाथ भाऊ मुंडफणे फाउंडेशन काष्टी माळुंग श्रीपूर संघ इथे पाठलाग करतोय. 6 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवरती 4 येत आहेत. 5 चेंडू 10 धावा. अशीच मॅच आहे. मला वाटतं मागचा सामना देखील असाच होता. लो स्कोर मॅच जो सामना जिंकला होता नगरसेवक राहुल अप्पा 11 श्रीपूर संघानं. महेश नांदगुडेची जबरदस्त फलंदाजीचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतला. तर आता या मॅच मध्ये फलंदाज आहे प्रशांत, सलामीचा फलंदाज प्रशांत आणि त्यानंतर अरबाज, प्रशांत अरबाज काष्टी संघाचे हे सुपरस्टार मैदानामध्ये. कार्यक्षम नगरसेवक सोमनाथ भाऊ मुंडफणे संघाला लीड मिळून देतायत का? मात्र लेंथ बॉल होता, बॅट मधून निसटलेला असेल तरी 1 धाव इथे जरूर मिळते. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. रोमहर्षक सामन्यांची मालिका या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते आणि जबरदस्त मॅचेस. आजचा दिवस होता म्हणजे ज्यावेळेस आम्ही चर्चा करत होतो काल संध्याकाळी आजच्या टीम कोणकोणत्या आहेत. गाववाईज जरी टीम असल्या तरी सगळ्या टीम मजबूत आहेत. त्यामुळे आज या 9 संघांमधून कोणता संघ क्वालिफाय होणार आहे हे कोणीच सांगू शकणार नाही. कोणीही सांगू शकणार नाही. जरा स्पीडअप करा मॅच स्पीडअप करा. आपल्याकडे वेळ कमी आहे. आमचं सातत्याने घड्याळाकडे लक्ष जात आहे. 3:42 झालेत. आणि अशा परिस्थितीमध्ये पुढचे सामने देखील आपल्याला कव्हर करणं गरजेचं आहे. दुसऱ्या दिवसाच्या पूल मधले 2 सामने उद्यासाठीचे शिल्लक आहेत. उद्याचे पुन्हा 4 सामने, असे 6 सामने उद्या फिक्स आहेत. त्यामुळे अधिक एखादा सामना तिथे वाढवणं हे फुल टॉस. सोफा फटका होता, सोपा चेंडू होता, मात्र फटका तेवढंसं टायमिंग मिळालं नाही. ओहो हो, इथे धावबाद करण्याची संधी होती मात्र गमावली. 2 धावा मिळतील. या 2 धावांच्या बरोबरीने धाव फलक पुढे पोहोचेल 30 धावा. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. अशा धावा जर गमावल्या गेल्या तर आपण बघतो ना, समुद्र किनाऱ्यावरती आपण फिरायला जातो, समुद्राची वाळू मुठीत घेतो आपण, हाताच्या दोन्ही बाजूने ती वाळू गळून जाते. कधी गळून जाते आपल्याला कळत नाही. तसा सामना गळून जाऊ शकतो, निष्ठून जाऊ शकतो. या सुंच फटका आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे, वाह, टेकन, व्हेरी गुड कॅच. झेल होईल. 2 चेंडू 7. बिजवडी संघ मागे हटायला तयार नाहीये. कोणी मागे हटायला तयार नाहीये. ना कार्यक्षम नगरसेवक सोमनाथ भाऊ मुंडफणे फाउंडेशन ना बिजवडी. जबरदस्त लढाई. शेवटचे 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. जलवा स्ट्राइक एंड वरती आता त्याला जलवा दाखवावे लागेल. 2 चेंडू 7. आज नाही तर उद्या कधीच नाही. खर तर जे फिनिशर्स असतात, जे 5व्या 6व्या क्रमांकावरती खेळतात, त्यांना बॉल किती मिळतात खेळायला? 2 बॉल, 1 बॉल, 3 बॉल, 4 बॉल फार तर. पण एवढ्या चेंडू मध्ये त्यांचा जो माइंडसेट असतो ना, तो तसाच असला पाहिजे की मला 2 बॉल खेळायचे, 2 बॉल मध्ये मला एक तरी 6 मारायचा आहे. हा माइंडसेट या क्रमांकावरचा असला पाहिजे. ज्यावेळेस सूर्यकुमार यादव फलंदाजीला येतो त्याला विचारलं जातं पत्रकारांनी की इथे अशी फलंदाजी कशी करतो. म्हणतो मला बॉल किती वाटायला मिळणार आहेत? 8 बॉल, 10 बॉल, 12 बॉल, 15 बॉल. 15 बॉल पेक्षा जास्त बॉल मला खेळायला मिळत नाहीत. मग 15 बॉल मध्ये मला 50 करायच्यात. ये अप्रोचने मी खेळतो. इथे चेंडू उचललाय लॉंग ऑफला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे. एकच धाव मिळणार आहे आणि धावफलक पुढे पोहोचतोय. 31 धावा विजयासाठी. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या चेंडूवरती षटकार. हा पराक्रम मागच्याच मॅच मध्ये महेश नांदगुडेने केलेला आहे. 2 धावांची आवश्यकता असताना त्याने षटकार ठोकलाय. तर आता ही जबाबदारी असेल अरबाजवर, बरोबर ना? नाही, प्रशांत सलामीचा फलंदाज प्रशांत. 2 चौकार आतापर्यंत खेळलेत. 4 षटक, 23 चेंडू खेळपट्टीवरती तो उभा आहे. शेवटचा चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. काय मॅच आहे. 1 बॉल 6.
कार्यक्षम नगरसेवक सोमनाथ भाऊ मुंडफणे फाउंडेशन श्रीपूर की बिजवडी यास आणि निर्धाव चेंडू बिजवडी संघाचा दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश. यानंतरची मॅच निश्चित झालेली आहे. पिसेवाडी विरुद्ध मुस्तफा 11. टॉसला चला मुस्तफा 11 चला टॉसला, अन्यथा मॅच न खेळताही आपल्याला बाहेर काढलं जाईल. मुस्तफा 11चं संगणक अगोदरच टॉस